So, ladies and ladies, good morning to all of you. लास्ट लेक्चर मध्ये समजलं काय काय आलं होतं, कसं आलं होतं. ठीक आहे, होमवर्क दिला होता त्याच्यामध्ये काहीतरी 1/4 काय होतं रे, आय ओमेगा स्क्वेअर असं विचारलं आणि ऑप्शन मध्ये होतं k/2 k/4 असे काही ऑप्शन दिले होते. तर याच्यामध्ये करायचं का, 1/4 ला आपण असं लिहू शकतो 1/2 अपॉन 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. आणि आय ओमेगा स्क्वेअर हे कशावरून आणलं होतं, आय ओमेगा स्क्वेअर इज अ form of kinetic energy. How? 1/2 mv square. Instead of m we get I, and instead of v we get omega, so 1/2, and it's a kinetic energy k that we already know by the initial condition. ओके. आणि असे प्रॉब्लेम मी आज नाही घेतला, ठीक आहे, ऑफलाईन क्लासमध्ये असे भरपूर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये k ची व्हॅल्यू म्हणजे 1/2 mv स्क्वेअर आपण k म्हणायचं 2 mv स्क्वेअर असं काहीतरी याचं, आणि आपण त्याला म्हणायचं 2k. त्याला काय म्हणायचं 2k. असे ऑप्शन्स असायचे. थोडंफार इकडे तिकडे फिरून वगैरे आपण असे आन्सर काढलेले कन्सिडर करून. सगळे प्रॉब्लेम घेतलेले, असं काही नाही मी प्रॉब्लेमचा टाईप सोडलाय. ठीक आहे. शिकवताना काय काय असतं, उद्देश काय असतो, किंवा एका शिक्षकाने काय शिकवायला हवं ते शिकवायला की ज्याच्यावरती प्रोबॅबली क्वेश्चन आस्क केल्या जाऊ शकतात. सांगू नाही शकत प्रेडिक्ट करणार आहे की हाच क्वेश्चन येणार, हा करूनच ठेवा, तसं नाही. ठीक आहे. तुमची पण अंडरस्टँडिंग लेवल किती हवी. मी तर माझ्या लेवलला पूर्ण प्रयत्न केलेले आणि सगळ्या गोष्टी लवकर दिलेल्या आहेत. तुम्ही त्याचा किती फायदा घेता, सोबत अभ्यास तर चालूच ठेवा, मागे पण बघत राहा, मागे नको विसर पडायला. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे ऍज अ स्टुडंट, तर फायदा आहे ना. नाही तर बस चाललंय दिसच अर्थ नाही त्याला. यू हॅव टू मस्ट वर्क हार्ड. You have to think about the problems that will ask in exams. You must know, or you must aware about the syllabus that is going on and the syllabus that actually covered. You must balance all these things because you are a student and you are going to face actually exam. Okay, you must try hard. एकच सांगेल, अभ्यास करत राहा, मागचा पण करा, पुढचा पण करा. पुढचा तर नका करू, तेवढं तर नाही जाता, जमेल करा. मागचा तर करायचा आहे, सोबतचा पण करायचा आहे, मॅनेज करता आलं पाहिजे. नॅशनल लेवलला फेस करायचं तुम्हाला, नॅशनल लेवलच्या एक्झामला फेस करायचं. इतकं सहजासहजी होईल का सगळ्या गोष्टी मॅनेज नाही. काहीतरी डिफरंट द्यावं लागेल ना तुम्हाला इतर स्टुडंट्स पेक्षा, काहीतरी वेगळं द्यावं लागेल. तर बस व्हिडिओ बघितले, नोट्स काढल्या, संपला. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, तुम्हाला मागचं पण विसरू देणं नाही. मागचे भरपूर फॉर्म्युले झालेले, ठीक आहे, ते फॉर्म्युला दिसला असताना. आता आज मी विचारलं मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला, मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला, त्या गोष्टी माहिती पाहिजे ना. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी बट मॅटर करतात. नुसतेच फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं नाही, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण सुटले पाहिजे. आणि हे कधी पॉसिबल, त्यावेळेस तुम्ही त्याच्या संपर्कात राहा त्या क्वेश्चन्सच्या. ओके. बघा, आज 2 प्रॉब्लेम घेईल, एक हा आणि आणखीन एक घेईल. 2 प्रॉब्लेम, त्याच्यानंतर मी जो टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम. हा काय घेतो कारण की इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला वाटतोय की तुम्ही समजावं. तुम्हाला एक जरी असेल तरी माझी अशी इच्छा आहे की व्यवस्थित ऐकून घ्या काय म्हणायचं मला. अशा क्वेश्चन, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड घेतलाय मी असा प्रॉब्लेम ऑलरेडी. ठीक आहे, तिथे गडबड झालेली, मी पण काय गडबड केली वाटतं थोडीफार, आणि तुम्ही पण गडबड केली. त्यामुळे हा प्रॉब्लेम व्यवस्थित शोधून आणलाय. एस वर्मा म्हटलं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एस वर्मा माहिती सगळ्यांना कोण आहे, जे सगळेच वापरतात. ठीक आहे, एवढं काही नाही त्याच्यातनं सगळेच. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकात आहे असं नाही की तेच पाहिजे. ठीक आहे, घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जास्त प्रॉब्लेम्स हवे असेल सॉल्व्ह करा, तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आम्हाला सांगू शकता ऑर्डर करून, नो प्रॉब्लेम, आम्ही करतोच. ठीक आहे, चला मग बघा हा प्रॉब्लेमचं काय म्हणजे. अ व्हील इज मेकिंग रिव्हॉल्युशन्स अबाउट इट्स ऍक्सिस. ठीक आहे, एक चाक आहे जे रिव्हॉल्व करते एका ऍक्सिसच्या अबाउट. ठीक आहे, आता ह्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला सगळं. ठीक आहे, एक व्हील त्याचा एक पर्टिक्युलर ऍक्सिस असणार, कारण रोटेशनल चॅप्टर आहे. ऍक्सिस इम्पॉर्टंट आहे, पहिल्या दिवसापासून बोंबलतोय. ऍक्सिस इम्पॉर्टंट आहे. ऍक्सिस विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा, म्हणजे हा ह्याची जी काय स्पीड आहे ती चेंजिंग आहे आणि ऍक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणून आपण मला इनिशियली ऍट रेस्ट, आणि अँग्युलर स्पीड आहे, अँग्युलर स्पीड आहे म्हणून अँग्युलर रोटेशन आहे, त्याच्यामुळे आपण यू ला काय म्हणू, त्याला काय म्हणू, ओमेगा.
कोणता रे इनिशियल, त्याला काय म्हणू ओमेगा इनिशियल 0, ओमेगा इनिशियल 0 बरोबर ना. आणि v ला ओमेगा f लिहितो, त्याला की नवीन साइन्स नाहीये या नवीन नोटेशन्स नाहीये, त्यामुळे आपण i आणि f न इथे 3uv आहे, इथे आहे का ओमेगा ला काही ओमेगाच्या ऐवजी अल्फा लॅम्डा असतील म्हणून ओमेगा आहे ओमेगा आहे. ठीक आहे. इट रीचेस 100 रिव्होल्यूशन्स पर सेकंड इन टाइम 4 सेकंड. म्हणजे आपल्याकडे आणखी एक क्वांटिटी आहे टाइम किती येतात 4 सेकंड. फाइंड अँगल, काय करायचं आहे अँगल, अँगल म्हणजे थीटा, काय करायचं आहे अँगल ड्यूरिंग दीज 4 सेकंड. अँगल काढायचा आहे, टाइम पण आहे. ठीक आहे. अँगल पण आहे आणि कॉन्स्टंट म्हणलंय युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, काय म्हणले त्यांचं युनिफॉर्म अँगल. आणि आपल्याला म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट युनिफॉर्मली असते फोर्स त्या सिस्टीम वरती लागणारा वेलोसिटी त्या गोष्टीची म्हणजे इथे वेलोसिटी चेंजिंग आहे बट F इक्वल टू ma त्या फॉर्म्युलानुसार ऍक्सेलरेशन कसं आहे युनिफॉर्म. आणि आपल्याला माहिती आहे फॉर युनिफॉर्म सिस्टीम वी यूज इक्वेशन्स ऑफ कायनेमॅटिक्स. याद आ रहा है सुना सुना सा लग रहा है सुना सुना सा सोनामत सुना सुना कहेंगे. ठीक है सोनामत कोणते देते मी तीन इक्वेशंस काइनेटिक्स के v इक्वल टू u प्लस at. याद आ रहा है सर ये कभी भी कुछ हम बता सकते हैं तेवढंच आहे. ठीक है v इज इक्वल टू u प्लस at सेकंड u का v इज इक्वल टू u प्लस at सेकंड s इज इक्वल टू ut प्लस हाफ. सर पढ़ा तो एंगुलर रहे हो और काइनेमेटिक्स की इक्वेशन लीनियर में क्यों लिख रहे हो, सुन लो थोड़ा. ठीक है धीरज रखो थोड़ा. v स्क्वायर प्लस 2as काय विचारले अँगुलर डिस्प्लेसमेंट तुम्ही इमॅजिन करू शकता ना. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे s काय विचारले अँगल काय असतं एक प्रकारचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट विचारलंय तर तुम्ही त्याला लिनियरली कंपेअर करा. ठीक आहे अँगल विचारला म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे लिनियरचा कोण s, लिनियरचा कोण s. मग तुम्ही विचारू शकता सर इतकं लेंथी डायरेक्ट पाठच करतो ना, नो प्रॉब्लेम डायरेक्ट पाठ करा. ठीक आहे पण ह्याचा सराव आपण जास्त केलेला आहे म्हणून सांगतोय. तुम्ही डायरेक्टली ती इक्वेशन v च्या ऐवजी डायरेक्टली ओमेगा लिहा, ओमेगा f लिहा, इथे लिहा ओमेगा i प्लस अल्फा t असं पण केलं तर नो प्रॉब्लेम. पण आपण याचा प्रॅक्टिस सराव जास्त केला म्हणून मी तसं सांगतो. ठीक आहे हे कोणी सांगत नाही रे बाबांना ह्या अशा गोष्टी असं करा तसं करा हे असं चलो ये निकल गया कदर नाही ना तुम्हाला. ठीक आहे ओमेगा इक्वल टू मग s कोणत्या फॉर्म्युला s आहे हा एक फॉर्म्युला आणि एक फॉर्म्युला. ठीक आहे त्या दोन्ही फॉर्म्युल्यातून आन्सर देऊ शकता. ठीक आहे मग आपण हा वापरू पहिला. ठीक आहे हा फर्स्ट झाला की फॉर्म्युला वापरला तुम्ही खालचा. बरं चला तुमच्यासाठी एक टास्क. सर नाही अच्छा चल रहा था. ठीक है अच्छा कैसा चल रहा था बीच में कहां से आ गया ये. ठीक है मी ह्या इक्वेशन ना सॉल्व करून सांगतोय. ठीक आहे या इक्वेशन ना सॉल्व करून सांगतोय तुम्हाला ह्या इक्वेशन ना सॉल्व करायचं. काय सॉल्व करायचं इक्वेशन. ठीक आहे s इक्वल टू बर आता ह्या s ला ह्या फॉर्म्युल्याला आता मी आपल्या अँगुलर मध्ये लिहितो. ठीक आहे थीटा इक्वल टू एवढं तर समजलं डिस्प्लेसमेंट काढायचं. त्याचं डिस्प्लेसमेंट रोटेशनल मध्ये कशाने दाखवलं लागेल थीटा. ठीक आहे ओमेगा हा कोणता असतो इनिशियल म्हणजे ओमेगा i t प्लस हाफ अल्फा t स्क्वेअर. ठीक आहे हा थीटा काढा बट ह्याच्यामध्ये कोण अननोन आहे अल्फा. हा माहिती का आपल्याला अल्फा काढा लागेल काढा बरं अल्फा. अल्फा कशावर काढता येईल अल्फा म्हणजे काय 80 अल्फा म्हणजे काय 80 ह्या इक्वेशन वरून काढता येईल. v इज इक्वल टू u प्लस 80 v इज इक्वल टू u प्लस 80 v ला आता हे समजू शकता ना अल्फा म्हणजे ऍक्सेलरेशन. मग इनिशियल स्पीड 0 आहे सिस्टीमची. इनिशियल स्पीड काय 0 आहे आणि फायनल स्पीड किती आहे तर 100 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. तो काय आहे रोटेट होतोय 100 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. तो काय म्हणजे स्पीड आहे ना एक प्रकारची. रिव्हॉल्यूशन्स म्हणजे काय फिरतोय म्हणजे काय एक प्रकारची स्पीड आहे ना. ठीक आहे म्हणजे इनिशियली हा 0 त्याला आपण म्हणू ओमेगा f ओमेगा i प्लस अल्फा. इनिशियली 0 मानले आपण. ठीक आहे मग अल्फा तर काढायचा आहे आणि टाइम किती रे टाइम किती आहे तर 4 सेकंड. टाइम किती आहे आणि 100 रिव्हॉल्यूशन्स त्याला करून आपण 100 रिव्हॉल्यूशन. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू 100 बाय 4 किती रे 25 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. अल्फा किती आला 25 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. क्लियर आहे पण जर कधी तुम्हाला अल्फा माहिती
तुम्हाला अल्फा माहिती आहे तर काय करा, अल्फाची व्हॅल्यू याच्यात पुट करा. मी याच्यामध्ये पुट करतो, ठीक आहे, मी याच्यामध्ये पुट करतोय. याच्यामध्ये म्हणजे कोणत्या सेकंड इक्वेशन मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू कशात पुट करायची आहे, याच्यामध्ये. कशामध्ये पुट करायची आहे, याच्यामध्ये. v ची व्हॅल्यू काय ठेवणार, 100 रिव्होल्यूशन्स पर सेकंड याच्यामध्ये पुट करायची आणि आन्सर सांगायचे कशाचं, डिस्प्लेसमेंटचं. कशाचं, डिस्प्लेसमेंटचं. ठीक आहे सर, तुम्ही सोपं निवडलं. हो, मी सोपं निवडलं. ठीक आहे, s इज इक्वल टू ut प्लस हाफ 85. तुमचं एवढं इमॅजिनेशन असलं पाहिजे. ठीक आहे, आता s म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्याऐवजी थीटा लिहत चला. ठीक आहे, मी तरी लिहून दाखवतोय. डायरेक्ट तुम्ही सुरू करायचं कुठून, थीटा इक्वल टू ओमेगा आय टी प्लस. प्रॅक्टिस साठी तुम्ही लिहू शकता सुरुवातीला, बट एक्झामला तेवढा वेळ असणार का, नाही. प्रॅक्टिस करताना तुम्ही पूर्ण तुमचे प्रयत्न लावून प्रॅक्टिस करत जा, की त्याच्यावरचा क्वेश्चन आला तर कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी स्टेप्स मध्ये सॉल्व्ह करा. मी आतापासून दांड्या मारायला लागलो तर तुम्ही क्लास नाही करणार, बघणार की माझे लेक्चर्स. ठीक आहे, ऑफलाईन मध्ये तुम्ही झोपता माझ्या समोर सगळ्या स्टेप सांगून सुद्धा. शॉर्टकट मारायला लागलो तर मग काय खरंय, येणारच नाही तुम्ही क्लास. करा सॉल्व. थीटा काढायचंय, थीटा काढायचंय. इनिशियली काय रहा 0, इनिशियली काय हा 0. हाफ at स्क्वेअर, हाफ at स्क्वेअर. अल्फाची किंमत काढली आपण आता 25. अल्फाची किंमत किती आली 25. टी किती रे 4, टी किती 4, 4 into 4, 4 into 4. ठीक है, 4 चा स्क्वायर ना, 4 into 4. 2 and 2, 2 to the 4. चलो भाई बोलो कितना आ गया, ये 25 दूनी 50, 50 into 4 हाँ 200. 50 into 4 कितना आया, 200 आया ना. अरे बराबर क्या, 50 into 4 200. आता इथून खरा कन्सेप्ट. ठीक आहे, आता इथून खरा कन्सेप्ट कसा बघा. अल्फा ज्यावेळेस काढला आपण त्यावेळेस युनिट काय होतं, रिव्होल्यूशन पर सेकंड. बघा इथे अल्फा पुट केला त्यावेळेस युनिट काय होतं, रिव्होल्यूशन्स पर सेकंड. ठीक आहे, आणि टाइमचं पण काय असेल ते सेकंड. टाइमचं पण काय असेल सेकंड ना, करेक्ट. अरे बोल भाई, रिव्होल्यूशन्स पर सेकंड. मी इथे लिहू रिव्होल्यूशन पर सेकंड आणि इथे टी स्क्वेअर म्हणजे सेकंड इंटू सेकंड. ठीक आहे, सेकंड इंटू सेकंड असं म्हणू आपण. ठीक आहे, सेकंड सेकंड काय कॅन्सल म्हणजे रिव्होल्यूशन सेकंड, रिव्होल्यूशन सेकंड म्हणजे इथे युनिट काय आहे, रिव्होल्यूशन सेकंड. आता या सेकंडला थोड्या वेळासाठी अवॉइड करा. का, कारण की आपण थीटाला बघतोय. कशाला बघतोय, थीटाला. सर्व जरीच लॉजिक आहे का. ठीक आहे, लक्षात राहील सांगा. रिव्होल्यूशन 200 रिव्होल्यूशन. युनिट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. मी नॉर्मल डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट बद्दल जर कधी बोललो असतं तर इथे काय आला असता, एस आला असता. आपण याला काय आलं असतं 200 मीटर. याला काय म्हणलं असतं 200 मीटर. क्लिअर आहे. पण रिव्होल्यूशन तर लिनियरली म्हणू शकतो आपण. रिव्होल्यूशन कशा असते, लिनियरली. का, एखादी गोष्ट रिव्हॉल्व करते तर ती काहीतरी व्हेलॉसिटी v ने रिव्हॉल्व करेल. एखादी गोष्ट रिव्हॉल्व करते, फिरते, भ्रमण करते. मी म्हणतो पृथ्वी भ्रमण करते, तर तुम्ही कोणती स्पीड म्हणणार, अँग्युलर. पृथ्वी भ्रमण करते काय म्हणणार, व्हेलॉसिटी ना. अँग्युलर म्हणणार काय, अँग्युलर तर तेव्हा ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सेंटर मधून ऑब्झर्व करणार ती गोष्ट. तर आपण सेंटरला आहे का, हाँ बराबर, हाँ ना सेंटरला है हम. कोई सेंटर में नहीं है, हम सिर्फ प्रेडिक्ट करते कि पृथ्वी घूम रही है. ठीक है, तो स्पीड v से घूम रही है. कभी डाल के देखो गूगल पे, व्हाट इज द स्पीड ऑफ अर्थ, रोटेशनल स्पीड ऑफ अर्थ. देखो क्या मिलती है, ओमेगा बोलता है या v बोलता है. ठीक है, चलो ज्यादा लीक में नहीं जाता मैं. तो बोले यहाँ पे 100 रिवॉल्यूशन. तो एक्चुअल में यूनिट क्या आना चाहिए इसका, थीटा का. एक्चुअल में इसका यूनिट क्या आना चाहिए, रेडियन. एक्चुअल में इसका यूनिट क्या आना चाहिए, रेडियन सेकेंड. ठीक है, उस आगे आ जाएगा रेडियन सेकेंड जो भी होगा. ठीक है, बट इंपॉर्टेंट क्या, रेडियन तो आना चाहिए. रेडियन आया क्या कहाँ पे, नहीं. रेडियन कब आएगा फिर, एक रिवॉल्यूशन मतलब कितना रेडियन, क्योंकि एक रिवॉल्यूशन मिनिमम कितनी होनी चाहिए, रिवॉल्यूशन एक तो होनी चाहिए ना, 1 रिवॉल्यूशन मिनिमम. ठीक है, तो एक रिवॉल्यूशन कितने रेडियन की हो सकती है, रेड में बोलो थीटा. एक रिवॉल्यूशन कितने रेड की हो सकती है, तो वो होगी 360. डिग्री में 360 और रेड में 2 पाई. डिग्री में 360 और रेड में कितने हो सकते हैं, 2 पाई. मतलब जो मिनिमम वैल्यू होगी उससे उसको मल्टीप्लाई करो, उससे उसको क्या करना, मल्टीप्लाई. ये कहां से आया, अब इसमें कोई संदेह नहीं होना चाहिए कि ये 2 पाई आया कहां से.
ठीक है, ये वैल्यू कहां से आई, क्योंकि हमें एक रिवॉल्यूशन कंप्लीट करिए 200 तो आया सर, बराबर है 200 तो आया, बट कंप्लीट कितना रेडियन में लाना पड़ेगा, रेडियन में लाने के लिए रेडियन में कन्वर्ट करो, ठीक है, रेडियन में कन्वर्ट करो, ठीक है। तो आंसर कितना आएगा इसका 400 पाई। अभी पाई आया मतलब रेडियन आया, ठीक है। पाई हम तब लाते हैं जब कोई वैल्यू एंगल में हो, ठीक है, थीटा में हो। क्लियर है आता ये चीज 400 पाई। अगर फिर भी कोई डाउट हो तो पूछा करो, ठीक है। तो भाई डाटा है मैंने कधी बोललोय का भाऊ जागी नाही सांगत का आम्हाला डिस्टर्ब नाही ना, विचारा चला, ओके। नेक्स्ट प्रॉब्लेम हे नोट डाउन करून घेणे, ह्याला मी पॉज करून नेक्स्ट क्वेश्चन लिहितोय, दुसरा प्रश्न आजचा, ठीक आहे। या क्वेश्चनला बघा, अ व्हील रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सेलरेशन कव्हर्स 50 रिव्हॉल्यूशन, ठीक आहे, एक लक्षात घ्या, इथे काय म्हणलंय 50 रिव्हॉल्यूशन्स, मग हे काय झालं रे 50 रिव्हॉल्यूशन्स, ही व्हॅल्यू कशाची झाली, हा बोला, हे 50 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट केले इन फर्स्ट 5 सेकंड, म्हणजे इथे जो काय टाइम आहे तो किती आहे 5 सेकंड, टाइम जो आहे तो किती आहे 5 सेकंड। मग मला सांगा रिव्हॉल्यूशन ही व्हॅल्यू कशी आहे, रिव्हॉल्यूशन म्हणजे काय चक्कर लागलो आपण थीटा इक्वल टू 50 रिव्हॉल्यूशन, अशी एक व्हॅल्यू आपल्याकडे क्लियर आहे। तर मग सांगा 5 सेकंड आफ्टर दिस स्टार्ट झाल्यानंतर फाइंड द अँग्युलर एक्सेलरेशन अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे मी काय विचारलंय अल्फा पण विचारलंय, अँग्युलर एक्सेलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा पण विचारली, ठीक आहे। मग मला सांगा इथे थीटाची किंमत 50 रिव्हॉल्यूशन देणे करेक्ट आहे का एका सेकंदासाठी, ठीक आहे। मागच्या वेळेस बघा थीटा आपण नंतर काढला होता, ठीक आहे, मागच्या वेळेस काय होता थीटा किती आला 200 डिग्री आला, ठीक आहे, थीटा आला 200 डिग्री आणि इनिशियली काय सांगितलं इट रिचेस 100 रिव्हॉल्यूशन्स, ठीक आहे, काय म्हणते रिचेस 100 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड। इथे आपण काय म्हणतो थीटा हा रिव्हॉल्यूशन झाला, मग रेडियन साठी आपण काय म्हणलं असते ते 2 पाय, रेडियन साठी काय म्हणलं असते ते 2 पाय, म्हणजे ते 200 पाय काय आलं असतं रॅड पर सेकंड, काय आलं असतं रॅड पर सेकंड, ही व्हॅल्यू आली असती। बट आपल्याला काय म्हणलं त्यावेळेस टाइम किती होता 4 सेकंड, म्हणजे t इक्वल टू इथे किती होता 4 सेकंड। आपण टाइम t इक्वल टू 4 सेकंड आणि आपल्यामध्ये इन टाइम t ऍट टाइम t असं असतं तर आपण कायनेमॅटिक्सला वापरतो, युनिफॉर्म असते सगळ्या गोष्टी, तर ठीक आहे, समजलं, म्हणून आपण काय केलं कायनेमॅटिक्सचा वापर केला। बट इथे 200 पाय थीटा होता, ऑलरेडी हा रिव्हॉल्यूशन्स होता, ठीक आहे, रिव्हॉल्यूशन त्याला काय म्हटलं असतं हे रॅड मध्ये आलं असतं, ठीक आहे, कशामध्ये आलं असतं रॅड मध्ये। आपल्याला तसं हवं होतं का नाही, आपल्या टी मध्ये कुठे करायचं, ठीक आहे, टाइम टी साठी आन्सर काढायचं। इथे सांगा मग हे जे रिव्हॉल्यूशन्स गिवन आपल्याला, तर मिनिमम एका सेकंदासाठी याची रिव्हॉल्यूशन्स कसं सांगता येईल थीटा मध्ये, जसं इथे आपण काढलं रेडियन पर सेकंड, नंतर घेता आपण सगळ्या शेवटी 200 आन्सर आला तर डिग्री, ठीक आहे, आन्सर आला आपलं 200 डिग्री, त्याच्यानंतर काय केलं आपण 2 पाय ने कन्वर्ट केलं होतं, ऍक्च्युअल मध्ये किती आला आन्सर आपलं 200 डिग्री मध्ये, ठीक आहे। नंतर आपण काय केलं ऑब्वियसली डिग्री मध्ये आलं होतं ना थीटा, तर रॅड मध्ये आणायला लागेल, कायनेमॅटिक्सच्या इक्वेशनला थोडीच ना रॅड मध्ये येणार आहे आन्सर, कशात येणार आहे जे एसआय युनिटचे बेसिक त्याच्यातच येणार आहे ना डिग्री मध्ये, ठीक आहे, नंतर रॅड मध्ये आला। चला हे आलं तर मग आपला आन्सर 400 चा असा आलं। मग इथे सांगा हे रिव्हॉल्यूशन्स गिवन आहे एका सेकंदासाठी, मिनिमम एका सेकंदासाठी थीटा किती असेल, मिनिमम एका सेकंदासाठी थीटा किती असेल, एक कंप्लीट चक्कर करायला 50 इंटू 2 पाय म्हणजे किती 100 पाय, थीटाची किंमत किती तर 100 पाय, क्लियर आहे। तर मग बाकीच्या गोष्टी काय करावं लागेल ओमेगा आणि अल्फा। मी हा प्रॉब्लेम का घेतोय आणि ह्याच्यामध्ये रिव्हर्शन समजलं पाहिजे काय करायचं, थीटा असेल तर 2 पाय मल्टिप्लाय करतो, कारण एक कंप्लीट चक्कर हवी, एक पूर्ण रोटेशन हवी, ठीक आहे। मग अँग्युलर व्हेलॉसिटीच्या वेळेस काहीतरी नवीन येणार आहे, त्याच्यामुळे 2 प्रॉब्लेम आले मी शोधून, ठीक आहे। बघा मग थीटा इक्वल टू 100 काय, फर्स्ट काय करा अँग्युलर ऍक्सेलरेशन काय विचारलंय, फर्स्ट अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा लगेच इमॅजिन करायची करून बघा गोष्टी v इक्वल टू u प्लस at हाय फॉर्म्युला, ठीक आहे। s इक्वल टू v इक्वल टू u प्लस at, फायनल व्हेलॉसिटी माहिती का आपल्याला v इक्वल टू u प्लस at वापरला असतं तर v इक्वल टू u प्लस at, तेच ओमेगा f इक्वल टू ओमेगा प्लस अल्फा t, हे माहिती आपल्याला सांगतोय। कोणती व्हेलॉसिटी अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे हा अल्फा विचारला, ठीक आहे। आपल्याला इनिशियल स्पीड माहिती का, इनिशियल स्पीड मध्ये इनिशियली रेस क्लासेस सर, चलो नो प्रॉब्लेम। फायनल स्पीड माहिती का रे
नाही. फायनल स्पीड माहिती का? नाही. सर मग ही काय 50 रिव्हॉल्यूशन्स आहे, तिथे रिव्हॉल्यूशन्स आहे ना, चक्कर मारले तुम्ही पर सेकंड आहे का? नाही, फक्त रिव्हॉल्यूशन सांगितले. 50 रिव्हॉल्यूशन पहिले आधीच्या ह्याच्यात पर सेकंड होता, ठीक आहे, पर सेकंड होता. अरे बाबा रिव्हॉल्यूशन्स काय एक प्रकारचं डिस्टन्स आहे ना, रिव्हॉल्यूशन्स काय एक प्रकारचं डिस्टन्स. आणि काय होतं रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड म्हटलं होते, आणि डिस्टन्स अपॉन टाइम काय असतो एक प्रकारची स्पीडच असते. मागच्या सरळ सरळ लिहिलं होतं 100 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड, म्हणजे ती एक प्रकारची स्पीड. यार छोटे छोटे गोष्टी समजतात नाही, छोटे छोटे पॉइंट्स, ठीक आहे. डिस्टन्स अपॉन टाइम, ओके. डिस्टन्स अपॉन टाइम काय आहे, मग एक प्रकारची स्पीड आहे. इथं बोललंय का फक्त काय बोलले 50 रिव्हॉल्यूशन्स इन फर्स्ट सेकंड, रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड नाहीये, इन फर्स्ट सेकंड आहे. म्हणजे हे काय फक्त डिस्टन्स आहे, हे काय फक्त डिस्टन्स आहे, रिव्हॉल्यूशन्स. क्लियर आहे ना? समजते नाही आपलं, ठीक आहे. चला 50 into 2 pi 100 पर डायरेक्ट डिस्टन्स घेऊन आहे. हे 50 काय एक प्रकारचा डिस्टन्स रॅड मध्ये आणा. तो रॅड त्याचा घरानच कशाचं आहे, थीटाचं आहे रॅड. हा, थीटा इक्वल टू 100 पाय. ह्या फॉर्म्युला आहे का फायनल स्पीड माहिती का आपल्याला? नाही. अरे माहित असतं तर मी विचारलं कशाला असतं, है ना. चला मग गेला एक v इक्वल टू u प्लस at. दुसरा कोणता डिस्प्लेसमेंट वाला s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, ut प्लस हाफ at स्क्वेअर. तुम्ही डायरेक्टली लिहिलं चला, पहिले प्रॅक्टिसला लिहू शकता असं रफ मध्ये सॉल्व्ह करताना. एक वेळ अशी आली पाहिजे तुम्ही डायरेक्ट s च्या ऐवजी काय लिहिता आलं पाहिजे, थीटा ओमेगा i. इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आपल्याला नाही, आफ्टर द रेस्ट म्हटलंय, म्हणजे सुरुवातीला हा काय होता रेस्ट मध्ये अल्फा टी स्क्वेअर, ठीक आहे. अल्फा माहिती का शोधायचा आहे, ठीक आहे. थीटा माहिती का माहिती, किती आला 100 पाय. आहे ना रोटेशन वाली टर्म, अल्फा रोटेशनचा आहे तर थीटा पण कसा पाहिजे रोटेशन वाला. क्लियर आहे, समझते नहीं हो आप लोग? हाँ, अल्फा टी स्क्वेअर इधर लाओ 200 पाय इक्वल टू अल्फा टी स्क्वेअर, अल्फा डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. टी स्क्वेअर ला इधर आहे, टी ची किंमत किती आहे 5 सेकंड. 5 into 5 लिहू शकतो 5 5 25. बर चला sin t चा स्क्वेअर t इक्वल टू किती आहे 5, 5 चा स्क्वेअर 25 8 900, 25 8 चा 200 म्हणजे 8 पाय. कशाची किंमत आली अल्फाची. युनिट रॅड पर सेकंड. व्हेरी गुड, ठीक आहे. नेक्स्ट काढा काय अँगुलर स्पीड. अँगुलर स्पीड ओमेगा, ठीक आहे. म्हणजे काय v फायनल v v इक्वल टू u प्लस at डायरेक्ट लावू शकतो ना. v इक्वल टू u प्लस at म्हणजे तुम्ही काय लिहू शकता ओमेगा f इक्वल टू ओमेगा i प्लस अल्फा t, ठीक आहे. v इक्वल टू u प्लस at, ओमेगा f इक्वल टू ओमेगा i प्लस अल्फा t, ओमेगा i प्लस अल्फा. मी ना ते सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे आणि हे होमवर्क द्यायला पाहिजे. सर जाऊ द्या, बस नाही ना निवांत बसू ना, बघतोय आम्ही कसं तरी. हे शोधायची नाही व्हॅल्यू ओमेगा एफ ची. इनिशियली माहिती का नाही 0 प्लस अल्फा टी. अल्फा किती काढला नाही काढाच लागला आहे ना 8 पाय. 8 पाय इनटू टाइम 5 इनटू टाइम किती रे 5. 8 5 जा 40 पाय. कशाची व्हॅल्यू ही ओमेगाची. फायनली समजून घ्या, ठीक आहे. हे आन्सर आहे का ओमेगाचं. ओमेगाची युनिट काय ओमेगाचं रॅड पर सेकंड, ठीक आहे. ओमेगा स्पीड अँगुलर स्पीड, लिनियर स्पीड युनिट मीटर पर सेकंड, अँगुलर स्पीड युनिट रेडियन पर सेकंड, ठीक आहे. तर रेडियन पर फक्त इथे काय रेडियन आहे. पर सेकंड आहे का पर सेकंड आहे का नाही 40 पाय, ठीक आहे. बघा ना काय येतं आपले युनिट 40 पाय. रिव्होल्यूशन्स रेडियन पर सेकंड आहे ना सर. हा काय ते टाइम इथे पर्यंत टाइम होता आहे अल्फा टी टाइम असणार याच्यामध्ये, ठीक आहे. हा झाला रॅडचा आणि हा झाला टाइमचा, काहीतरी रॅडियन सेकंड असेल, रॅडियन सेकंड असेल कुठेतरी. म्हणजे करेक्ट आहे का आन्सर 45. हे एका सेकंदामध्ये घडलं का हे एका सेकंदामध्ये घडलं का नाही. हे किती सेकंदात घडलं 5 सेकंदामध्ये. अरे बरोबर ना. 5 चा स्क्वेअर ओमेगा टी किती सेकंदात टाइम इक्वल टू किती ठेवलं आपण 5, बरोबर ना. एका सेकंदासाठी घडलंय का नाही. एका सेकंदामध्ये जर ते राहण्याचं असेल, ठीक आहे सर 5 सेकंदासाठी सगळं काढलं, बट मिनिमम रिक्वायरमेंट काय असते आपल्याला मिनिमम व्हॅल्यू माहिती असायला लागेल ना. एका सेकंदात किती घडले असेल
त्याला मल्टिप्लाय डिवाइड करून आपलं ऍक्च्युअल आन्सर येत असतं. समजतंय ना काय बोलतोय? नसेल समजलं तरी विचारत चला, इथे विचारून फायदा नाही. कमेंट मध्ये तर तुम्ही विचारणार नाही, पण बघणार नाही. चला ओमेगा इक्वल टू 45. तर मग हे झालं आपला आन्सर. 5 सेकंद. आपण आपल्याला माहितीच नाही एका सेकंदामध्ये किती आलं होतं. एका सेकंदामध्ये किती आलं होतं? एका सेकंदामध्ये आले तसं एका सेकंदात एक चक्कर किती? आता सांगा 45. एका सेकंदात आले तसं तर काय करावं लागेल? मिनिमम हे काय रॅडियन आहे. एक चक्कर ओमेगा काय एक प्रकारची स्पीड आहे. एक चक्कर कितीची असते? अँग्युलर साठी सांगा. ठीक आहे, स्वतःला बोला. एक चक्कर अँग्युलर मध्ये कितीची असते? एक चक्कर 360 आहे बाबा. 360 डिग्री मध्ये लिनियर वाला बोला. ठीक आहे, ओमेगा साठी बोला. 45. हा 45 काय करावं लागेल? इंटू 1 डिवाइडेड बाय मिनिमम रोटेशन कितीची असेल? रॅडियनची रोटेशनची 2π ची. मिनिमम कितीची असेल? 2π ची. बरोबर ना? आपण मिनिमम काढतो ना व्हॅल्यू, ऑब्वियसली डिवाइड केलं. मग इथे मल्टिप्लाय काय डिस्टन्स आहे. इथे काय करतो आपण? जी टर्म आहे तिला रॅड मधून स्पीड मध्ये आणतो. म्हणजे ओमेगा इक्वल टू पाय कॅन्सल 40/2 20. 40/2 20 रॅडियन पर. सर रॅड कुठे गेलं? रॅड तर कॅन्सल झालाय, बट आपली ही स्पीड काय असणार? 40 असणार रॅड पर सेकंड. रॅडियन पर सेकंड. कोणती स्पीड विचारली होती? अँग्युलर व्हेलॉसिटी. क्लियर आहे? 20 रॅड पर सेकंड कसं आलं? 20 रॅड पर सेकंड कसं आलं? समजल्या गोष्टी? थीटा असलं 2π मल्टिप्लाय आणि अँग्युलर स्पीडला आणायचं असेल ऍक्च्युअल स्पीड मध्ये, इनिशियल स्पीड मध्ये, तर डिवाइड बाय 2π. इथे मल्टिप्लाय आणि तिथे डिवाइड का? त्या साध्या साध्या गोष्टी की कन्व्हर्जनच्या त्या तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तरी सांगितलं. क्लियर आहे इथपर्यंत? तुम्हाला एक क्वेश्चन आहे याच्यावर आजच्या पुरतं. ठीक आहे, पॉज लिहून घ्या व्यवस्थित. तो चलो मुद्दे की बात करते हैं. एंगुलर मोमेंटम. ठीक है, याद तक तो हो गया जो मुझे लगता था आपको आना चाहिए और जो इम्पोर्टेंट था रिवॉल्यूशंस के बारे में. ठीक है, अच्छे से समझ लो. नहीं समझा तो पूछो, पूछने में किसी को दिक्कत नहीं. कसं असतं ना बघा, एखादी अडाणी व्यक्ती आहे. ठीक आहे सर, नका प्रवचन ऐकतात. एखादी अडाणी व्यक्ती ती जास्त बस स्टँडवर जाते, बस स्टँडवर, आणि तिला वाचता येत नाही. तिला वाचता येत नाही म्हणजेच काय? ती अज्ञान आहे त्या गोष्टीपासून. ठीक आहे, तसं तुम्ही आणि ते सर आम्हाला येतं वाचता. कम्पेअर करा. तुम्ही आमच्या समोर आहात. ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही या गोष्टी आणि तिला ते वाचता येते, ती पाठी. तर ती काय करते? एखाद्या एक दोन व्यक्तीने विचारते की ही गाडी कुठे चालली, ही गाडी कुठे चालली. ठीक आहे, भले तिची गाडी अर्ध्या तासानंतर आहे तरी ती प्रत्येक गाडी आल्यानंतर काय करते? विचारते. हे काय तिची एक जागरूकता. हे काय तिची तिच्या कामाबद्दल असलेली काय जागरूकता की मला घरी जायचंय, माझी गाडी जायला नको. म्हणून ती कोणत्याही प्रकारचा इगो, स्वार्थ, कमीपणा न बाळगता काय करते? त्यांना विचारते. प्रत्येक माणसं विचारते. याला जरी ती एक एक मिनिटाला विचारते ही गाडी कुठे चालली, ही गाडी कुठे चालली, त्यामुळे ती काही वाईट मानून घेते का किंवा तिचा काही कमीपणा येतोय का? तो व्यक्ती ज्याला ती लेडीज विचारते ही गाडी कुठे चालली, तो ओळखतो का तिला? नाही. विचारणार आणि तो व्यक्ती तिला सोड विसरून जाणार. त्यामुळे काय वाटतंय का? नाही. त्यामुळे तिच्या कामाबद्दल तिची असलेली ती जागरूकता, प्रामाणिकपणा ती दाखवते. तसं तुम्ही राहू द्या. तसं तुमच्याकडे पण ती गोष्ट पाहिजे विचारण्याची. ठीक आहे, नाही समजत कारण तुम्हाला प्रॉब्लेम येणार ना. प्रॉब्लेम तुम्हाला अज्ञान तुम्ही अजून या गोष्टीबद्दल माहित असल्यानंतर तुम्ही विचारणार का बरं? नाही. तिला वाचता आलं असतं तर तिने विचारलं असतं का? नाही. तसंच तुम्हाला जर ही गोष्ट माहिती आहे तुम्ही विचारणार का? नाही. बट जो पण माहिती तो पण विचार होईल काय? क्लिअर व्हायला पाहिजे. बाकी काही कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. एकच उद्देश, कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. बघा, अँग्युलर मोमेंटम सुरू होतं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, काय सुरू आहे आपलं? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर. कन्झर्व कधी होते एखादी एनर्जी ज्या एक्सटर्नल फोर्स त्या सिस्टीम वरती लागणारा का असेल? काय असेल? 0. मे बी असेल फोर्स बट एक इक्वल अँड अपोजिट वाला असेल. समजलं ना? इक्वल अँड अपोजिट त्या टाइप मध्ये. ठीक आहे, त्यावेळेस आपण काय होतं? एनर्जी कन्झर्व झाली. मोमेंटम असेल तर एक्सटर्नल टॉर्क, अँग्युलर मोमेंटम एक्सटर्नल टॉर्क काय असेल? हवा 0. एखादं मोमेंटम कन्झर्व झाला आपण कधी म्हणतो? ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स काय? 0. क्वेश्चन असा आहे, 2 massless rod joins center
टू मासलेस रॉड आणि त्यांचं मास काय प्रत्येकाचं आहे m/8. टू मासलेस रॉड जॉइंट्स सेंटर रॉड या जॉइंट्स सेंटर विथ सर्कमफरन्स ऑफ सर्कल. म्हणजे दोन रॉड आहे जे सर्कलला काय करताय रे कनेक्ट करताय. ठीक आहे, म्हणजे सर्कल आहे त्या सर्कमफरन्स ऑफ सर्कलला काय करताय कनेक्ट. म्हणजे टू मासलेस रॉड जॉइंट्स सेंटर. समजा हा सेंटर ठीक आहे जॉईंट करताय ते दोन रॉड काय करताय जॉईंट. आणि ती डायग्राम जी अशी ना ती अशी. हे झाले ते दोन रॉड. हे झाले ते दोन रॉड. ठीक आहे, इकडे घ्या आणि तिकडे घ्या कुठे पण. ठीक आहे, समजते ना क्वेश्चनचा म्हणजे काय. टू मासलेस रॉड जॉईंट सर्कमफरन्स. मग हा सर्कमफरन्स ऑफ सर्कलच आहे ना सर्कलचा हा पॉइंट म्हणून जॉईंट म्हटलंय. व्हेन रिंग मूव्स ठीक आहे समजा ही रिंग मूव्ह करायला लागली. ठीक आहे, ही काय करते रिंग मूव्ह करायला लागली काहीतरी स्पीडने. देन मासेस कॅन स्लाइड ऑन द रॉड रॅडियली आउट. मला सांगा साधी गोष्ट आहे ह्या रॉड वरती दोन मासेस सेंटरला. ठीक आहे, दोन मासेस सेंटरला. जस्ट रिंग फिरणार. चक्का सायकलचा उलटा तुमची सायकल आहे ना तिला आडवी करा आणि चक्का फिरवलं तर त्याच्यात काही ठेवलं बाहेर येईल ना. ते झाले आपलं काय म्हणतो आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स ऑब्जेक्ट मूव्स आउटवर्ड. समजलं की त्या फोर्सने तो बाहेर झाला. कोण बाहेर झाला हे मासे. छोटीशी डॉट दिसताय का तुम्हाला हे रेड वाले. ठीक आहे, हे काय झाले आउटवर्ड बाहेर ऑब्वियसली आउटवर्ड झालं. ठीक आहे, at some instant one of the mass m/8 is at 3r/5 distance from O. म्हणजे हा समजून घ्या पॉइंट O आहे ओरिजिनचा O. ठीक आहे, एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम ला एक मास समजून घ्या हा तो मास जो किती दूर आलाय तर m/8 एक दोन्ही m/8 आहे बट त्यांच्यापैकी एक मास 3r/5 डिस्टन्स दूर आलाय. त्यांच्यापैकी एक जो आहे तो किती डिस्टन्स दूर आलाय हा वाला मासा 3r/5 डिस्टन्स दूर आलाय. कुठून सेंटर पासून. म्हणजे हा ऑब्जेक्ट जो इथे होता तो कुठे आला या पॉइंटला 3r/5. क्लियर आहे. डिस्टन्स फ्रॉम O व्हेन अँग्युलर वेलोसिटी ऑफ सिस्टम इज 8/9 ओमेगा. ठीक आहे, म्हणजे ही ओमेगा जी स्पीड होती ती किती होती 8/9. कोणाची रे ही रिंगची. ठीक आहे, रिंगची. फाइंड डिस्टन्स ऑफ अदर m/8 ऍट दिस इन्स्टंट. म्हणजे ज्यावेळेस हा इथे आला त्याच वेळेस तुम्हाला सांगायचंय हा जो दुसरा मास आहे त्याची काय विचारली आहे फाइंड डिस्टन्स. त्याचं काय विचारलंय डिस्टन्स विचारलंय. म्हणजे काय विचारलंय रे डिस्टन्स. ओके, फाइंड डिस्टन्स आहे का फाइंड डिस्टन्स म्हणजे तुम्हाला r विचारलं त्याचा. ठीक आहे, काय विचारलंय r विचारलं. काढता येईल बघा कसं काढायचंय. आता एक सांगा या सिस्टीम वरती काही सांगितलंय का की एक्सटर्नल फोर्स वगैरे लावलाय F एक्सटर्नल नाही. मग F एक्सटर्नल जर कधी 0 आहे तर टाउ एक्सटर्नल ऑब्वियसली अँग्युलर रोटेशन म्हणून टाउ म्हणून फोर्स टाउ एक्सटर्नल काय 0. याची भिंगरी माहिती तुम्हाला त्याची स्पिन करण्याची मागे खूप फेमस झाली. मिसकन्सेप्ट भरपूर होते त्याच्या मागे की बुद्धिमत्ता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढते अशी फील होती. ती 3 पातावली ती अशी बोटावरती फिरवायची. म्हणायचं काय की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन लागत तरी पहिली गोष्ट तुमचा आणि त्या भिंगरी खेळून लागणार आहे का नाही. ठीक आहे, ती ज्यावेळेस फिरते फिरवताना तुम्ही काय देता फोर्स देतात असं फिरवता झटका म्हणा काही म्हणा. ठीक आहे, तो झाला फोर्स. बट तो फोर्स आहे म्हणून ती भिंगरी फिरते. ठीक आहे, ती जे काय भिंगरी ठीक आहे ती फिरते. आपण त्याला फोर्स लावला म्हणून का काय लावला म्हणून तिथे टॉर्क लावला म्हणून. ठीक आहे, टॉर्क मुळे ती फिरायला लागली. फोर्स आहे म्हणून टॉर्क. ठीक आहे, या क्वेश्चनसाठी मला म्हणजे इथे एक्सटर्नल फोर्सेस नाहीये. तुम्ही लिहू शकता इन दिस सिस्टम देयर इज नो एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन द रिंग. बरोबर, नो एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन द रिंग. therefore if external is 0 and tau external is also 0. जर कधी एक्सटर्नल फोर्सेस नाहीये याचा अर्थ therefore here angular समजलं का तुम्हाला काय लिहिणार आहे का therefore angular momentum of a system लिहा. सिस्टीम कोणती आपली रिंगची आहे. ऑफ अ सिस्टीम और रिंग इज कंजर्व्ड. इज काय म्हणतो आपण कंजर्व्ड. क्लियर नाही या गोष्टी इज काय आपण कंजर्व्ड. क्लियर आहे त्या गोष्टी आधारात असतात. मग कंजर्व्ड आहे तर आपण लगेच काय वापरू कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय म्हणतात आपल्याला therefore from लिहू शकतो मी अँग्युलर conservation of angular momentum. Initial momentum
L इनिशियल इज इक्वल टू काय म्हणू रे L फाइनल. ठीक आहे. ह्या इनिशियली काय आहे फॉर्म्युला मग आपला I ओमेगा अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला I ओमेगा. ठीक आहे ना, माहिती असेल गोष्टी क्लिअर आहे. इनिशियली सांगा मला सांगा ना इथं अँगुलर मोमेंटम कोणाकोणाचा असणार सिस्टीम मध्ये कोण कोण आहे सिस्टीम मध्ये तर एक रिंग आहे, एक मास m1 आहे, एक मास m2 आहे. मी तुम्हाला तिघांचा विचार करावा लागेल. इनिशियली दोघे पण कुठे होते सेंटरला, दोघे म्हणजे कोण मासेस इनिशियली कुठे होते सेंटरला m1 m2 सेंटरला कुठे होते ते 0 ला म्हणजे हे काय होते रेस्ट मध्ये, हे काय होते रेस्ट मध्ये. आणि यांचा r सुद्धा जरी नसता तर I ओमेगाच्या ठिकाणी काय आला असेल mr स्क्वेअर इनटू ओमेगा. m जरी काही असेल त्यांचं m किती m बट r तर 0 आहे ना. r तर काय झालं असेल त्या मासेसचा 0 म्हणजे काय की हा m1 चं जे काय L1 असेल मास m1 चं जे काय अँगुलर मोमेंटम असेल ते काय आलं असतं 0 झालं असतं. m ची किंमत m/8 ओमेगाची किंमत किती ओमेगाची किंमत किती 8/8 पण r तर 0 आहे ना 0 ला म्हणून. ठीक आहे. म्हणजे इथे मी लिहून दाखवलं असतं एक अँगुलर मोमेंटम असेल कोणाचं रिंगचं, एक मी आता बार देते दिला असतं एक अँगुलर मोमेंटम असेल मास m1 चं, एक अँगुलर मोमेंटम असेल मास m2 इनिशियली. ठीक आहे. कसं इनिशियली फायनली पण असेल याचं रिंगचं नंतर मास m1 चं प्लस मास m2 अँगुलर मोमेंटम. ठीक आहे. एक तर समजलं ह्या दोन्ही गोष्टी कशा झाल्या इथं 0 म्हणजे इथं अँगुलर मोमेंटम कोणाचा आला फक्त अँगुलर मोमेंटम कोणाचा आला फक्त रिंगचा. इकडे पण अँगुलर मोमेंटम रिंगचा प्लस 0 ही गोष्ट 0 इकडे निघेल आपलं काहीतरी आन्सर. इकडे आपलं काय असेल आन्सर फायनल ना हे अँगुलर मोमेंटम कोणतं फायनल. मग इथं L1 आणि इथं L2. ठीक आहे. त्या गोष्टी लिहून घेऊ शकता. लिहून घ्यायचे फॉर्म्युले काय मग I ओमेगा. इथे फॉर्म्युला काय लिहू रे मग मी I ओमेगा. इथे सुद्धा काय लिहू मग इथे सुद्धा काय लिहू I ओमेगा. इथे पण फॉर्म्युला I ओमेगा, इथे पण फॉर्म्युला I ओमेगा. म्हणजे इनडायरेक्टली एक समजते ओमेगा काय याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काय ओमेगा कॉन्स्टंट म्हणजे ओमेगा तर कॉमन लिहिला बाहेर ओमेगा काय म्हणजे कॉमन. मी इथे काय इनिशियली काय म्हणू मग आपल्याला इथे रिंगचा आहे. ठीक आहे. म्हणजे रिंगचा इनर्शिया कोणाचा इनर्शिया रिंगचा काय असतो इनर्शिया रिंगचा mr²/2 नाही काय फक्त रे mr² इनटू ओमेगा mr²/2 कशाचा आहे डिस्टन्स. आपल्याकडे काय आहे रिंग. क्लियर आहे. बोला I इथे इनर्शिया कोणाचा रिंगचा, इथे इनर्शिया कोणाचा mr². ठीक आहे. इनटू काय रे ओमेगा. आता मी ओमेगा नंतर लिहून टाकेल एकदाच कॉमन. ठीक आहे. ओमेगा बाहेर जाणार बरं घ्या ओमेगा² इनटू ओमेगा प्लस इनर्शिया कोणाचा मास m1 चा इनर्शिया कोणाचा असणार तिथं मास m1 चा. डिस्टन्स मास ते m's राहणार नो प्रॉब्लेम. डिस्टन्स मास m's राहणार. I इथे लिहितो मी mr² इनटू ओमेगा प्लस mr² इनटू ओमेगा. ठीक आहे. ठीक आहे. टीरेस करेल ही कहाणी समजेल सगळी काय इथे. चला एवढे स्टेप्स कॅन्सल करता येईल ना करत चला प्रॅक्टिस करताना करा पण ज्यावेळेस एकदा कन्सेप्ट समजली तर स्टेप्स गाळायचा. ओमेगा 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 सगळ्यांमध्ये m सुद्धा काय बट m ची खरंच किंमत m आहे का m ची खरंच किंमत m आहे का दोन्ही मार्क्सची काय m/. इकडे लास्ट होता आणि तो रिंगचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता का नाही तो तर mr²च राहणार. आणि मास पण रिंगचं काही सांगितलं का m/6 m/4 नाही रिंगचा मास काय राहणार आयडियल ms राहणार. क्लियर आहे. ओमेगा बोला मग ही कशाची गोष्ट होती रिंगची म्हणजे आयडियल मासेस राहणार mr² इनटू ओमेगा. फक्त फरक कुठे लागला रे तिकडे ह्या मास m1 आणि मास m2 साठी. कारण की जिथे m लिहिला तिथे m बाय काय r m/8 m इनटू r आणि डिस्टन्स पहिला जो मास होता तो किती डिस्टन्स दूर गेला r मध्ये किती डिस्टन्स दूर गेला तर 3r/5 किती डिस्टन्स दूर गेला 3r/5 आणि mr² असतो. ठीक आहे. मी इथे लिहितो mr² म्हणजे याचा काय स्क्वेअर आहे. दुसरा मास ठीक आहे इनटू काय गेला ओमेगा mr² इनटू ओमेगा I ओमेगा ना इथे काय ओमेगा. इथे पण काय m/8 आणि हे डिस्टन्स काढायचं आपल्याला तो किती फाइंड डिस्टन्स ऑफ अदर m/8 हाय तो अदर m/8. चला म्हणू आपण एक माहिती काढलेलं नाही mr² आणि त्याची स्पीड काय आहे ओमेगा. त्याची स्पीड काय होईल त्यांच्यामध्ये बघा काय काय कॉमन दिसतंय m पण कॉमन दिसतंय
एम कॉमन दिसतोय, एन कॉमन दिसतोय, एन कॉमन दिसतोय. ओमेगा इथे पण ओमेगा कॉमन आहे, इथे पण ओमेगा कॉमन आहे, इथे पण. ज्या कॉमन गोष्टी त्या बाहेर घ्या, ज्या कॉमन गोष्टी त्या बाहेर. एक डायरेक्टली सांगेन मी इथे एम एम जर कधी यांच्यातनं एम कॉमन काढला तर हा एम आणि हा एम कॅन्सल होणार आहे. हा एम आणि हा एम काय होणार आहे? कॅन्सल. ठीक आहे. ओमेगा सुद्धा कॅन्सल होणार आहे. ओमेगा सुद्धा काय होणार आहे? कॅन्सल. फक्त ओमेगा कॅन्सल करण्याच्या आधी एक स्टेप लिहून दाखवतो. आणि ओमेगाची किंमत किती? 8/9. ती अजून पुट केली का आपण? नाही. पुट करा आणि नंतर कॅन्सल करा. r² इंटू ओमेगा, इथे काय उरलं मग? r² इंटू ओमेगा. ठीक आहे. ओमेगा आता मी कॉमन काढला असं समजा, यांच्यात ओमेगा काय केला? कॉमन. r² प्लस काय उरलं इथे? 9r². ठीक आहे. स्क्वेअर 9r² डिवाइडेड बाय 25 प्लस. ठीक आहे. r² काय होतं रे? r² तिकडे r² ओमेगा. काय उरलं मग आता या ठिकाणी? फक्त बोला काय उरलं इथे? फक्त x² डिवाइडेड बाय 8. x² डिवाइडेड बाय 8 इंटू काय केला मी? कॉमन काढलं ओमेगा. ठीक आहे. ओमेगाची किंमत काय? ओमेगाची किंमत काय? 8/9. पुट करू इथे ती व्हॅल्यू 8/9. 8/9 इंटू ओमेगा. 8/9 इंटू ओमेगा. ठीक आहे. 8 काय इकडे 8 मध्ये मल्टिप्लाय होते. 8 काय होते इकडे मल्टिप्लाय. r² ओमेगा. आता कॅन्सल करू शकतो ओमेगा आणि ओमेगा इथे होऊ शकतो कॅन्सल. ठीक आहे. इकडे काय होतं? फक्त r² उरला. 8 8 मध्ये 8r². ठीक आहे. 8r². ओके. मग बोला पुढे आतमध्ये 9 इंटू 8 बोला पण इथे 9 इंटू 8 9r². 9 इंटू 8r² डिवाइडेड बाय 25 प्लस. ठीक आहे. इथे पण काय? 8 आतमध्ये मल्टिप्लाय 8x² डिवाइडेड बाय 8. आणि हा 9 कुठे देईल? इकडे. हा जो 9 होता खाली डिनॉमिनेटर मध्ये तो काय होईल? इकडे येऊन जाईल. क्लिअर आहे? मग काय काय होईल कॅन्सल? इथे 8 25/8 इथे 8 राहिला तर ठीक आहे. 25 इंटू 8 आणि इथे पण 25 इंटू 8. हा कुठून? हा राहिला तर ठीक आहे. हा झाला 5चा स्क्वेअर 25. हा खालचा 8 इथे, खालचा 8 इथे, खालचा 8 इथे. हा वाला. ठीक आहे. हा 8 आणि हा 8 कॅन्सल, हा 8 आणि हा 8 कॅन्सल. म्हणजे इकडे काय उरलं? 9r² इक्वल टू 8r² 8r² प्लस इथे काय उरलं? 9r² 8r² प्लस 9r² प्लस इथे काय उरलं रे? मग फक्त आता x² डिवाइडेड बाय काय आहे का? x² डिवाइडेड बाय 8. इथे पण मल्टिप्लाय केला होता 8 8 कॅन्सल म्हणजे हा पण कॅन्सल x². क्लिअर आहे? x². काही असेल याच्यामध्ये कोणाला आता नाही. तर मग सांगा r² इथे पण इथे पण इथे पण जर कधी मला r² कॉमन काढायचा झाला, r² ह्या टर्म मधून जर कधी कॉमन काढायचा तर काय करायला लागेल? इथे कुठे नाही आहे r² x च्या टर्म मध्ये, इथे r² नाही तर काय करा? डिवाइड करा, इथे मल्टिप्लाय करा. ठीक आहे. डिवाइड केलं तर काय होईल? r² कॅन्सल होईल आणि आपली गोष्ट सिंपल बनेल. समजते काय बोललो? डिवाइड करा जेणेकरून हा r² काय होईल? कॅन्सल आउट. म्हणजे आपली आणखी जी पुढची मेथड आहे ती इझी बनवून दे. r² ने डिवाइड करा आणि आन्सर सांगा. मी इथे सांगितलं तुम्हाला ही स्टेप तुम्ही स्वतः करणे. डिवाइड बाय r². ठीक आहे. डिवाइड बाय r² नंतर आन्सर काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू सांगायची. ठीक आहे. x काय असेल? त्या मार्क्सचं डिस्टन्स असेल फ्रॉम ओरिजिन. क्लिअर आहे? डिवाइड बाय r² करा आणि ची व्हॅल्यू मला फोटोज काढून पाठवा. बाकीचा जो एक प्रॉब्लेम आहे तो नेक्स्ट लेक्चर, कारण त्याच्यानंतर मी आणखी 3 ते 4 प्रॉब्लेम घेईल. कंटिन्युअस घेईल ते प्रॉब्लेम, एकमेकांचे डिपेंडेंट आहे. समजलं आज काय काय झालं? मी तुम्हाला रिव्होल्यूशन बद्दल सांगितलंय. थीटा असेल तर 2π का मल्टिप्लाय करायचं आहे आणि व्हेलॉसिटी असेल तर डिवाइड बाय 2π काय करायचं. आणि हा आजचा प्रॉब्लेम काय होतं का नवीन? फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, नवीन काही नाही. अँग्युलर मोमेंटम काय झाले ते कन्वर्ट याला इक्वल टू LF इनिशियल अँग्युलर मोमेंटम फायनल अँग्युलर मोमेंटम व्हॅल्यूज पुट केला. m च्या ऐवजी काय लिहिलं? m/8. फक्त नवीन काय झालं इथं? 3 अँग्युलर मोमेंटम आले. एक रिंगचा स्वतःचा, एक एका मासचा आणि एक दुसऱ्या मासचा. ठीक आहे. कॅल्क्युलेशनचा. ठीक आहे. आता चलो